प्रिव्हियस लेक्चर पासून आपण एक्सरसाइज 4.3 स्टार्ट केली होती आणि आपण सेकंड डिग्री इक्वेशन ऑफ लाईन च स्टँडर्ड इक्वेशन करून दिलेली लाईन हे पेअर इक्वेशन रिप्रेझेंट करते का नाही करत हे आपण या टाइपचा एक प्रॉब्लेम घेतला होता. या टाइपचे पुन्हा आज आपल्याला 2 प्रॉब्लेम टीच करायचे आहेत आणि हा टॉपिक आज आपला एंड होता. सो राइट डाउन आवर फर्स्ट प्रॉब्लेम. show that equation twice x square minus xy minus 3y square minus 6x plus 19y minus 20 equal to 0 represent a pair of line. Represent a pair of line. तो विद्यार्थी मित्रांनो हे इक्वेशन आपल्याला दिलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे का हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. काल आपण जे प्रॉब्लेम केलं होतं त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला म्हटलं होतं शो दॅट इट डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन आणि आजच्या प्रॉब्लेम मध्ये पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते हे प्रूफ करून दाखवायचं आहे. ओके, लक्ष द्या. द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन जी लाईन गिव्हन आहे ती नोट केली मी. याला आपण सेकंड डिग्री फॉर्म सोबत कम्पेअर करू. इट कॅन बी compared with ax square plus twice hxy plus by square plus twice gx plus twice fy plus c equal to 0. या स्टँडर्ड फॉर्मॅट आउट करतो. therefore a equal to 2 twice h equal to कोएफिशिएंट आहे -1. सो h इक्वल टू काय होणार -1/2 कॉमा b ची व्हॅल्यू येणार -3 टॉइस g आहे आपला -6. सो देयरफॉर g इक्वल टू येणार -3 टॉइस f 19. So f equal to 19/2 and at the last c किती आहे आपला तर -20. c ची व्हॅल्यू -20 तिथे तुम्हाला दिसणार नाही, खाली प्लेस करतो मी c इक्वल टू -20. या व्हॅल्यू मी आधी फाइंड आउट केल्या. त्यानंतर आपलं इक्वेशन आपण यूज करू. कन्सिडर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करण्यासाठी 2 कंडिशन असते. त्यामधली पहिली कंडिशन यूज करू. पहिली कंडिशन आपली ABC टॉइस FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. आणि कसं लक्षात ठेवायचं काल मी तुम्हाला हिंट दिली होती. व्हॅल्यू पुट करू. ABC A2 -3 -20 ABC प्लस टॉइस FGH. F किती आहे 19/2 इंटू G -3 आणि H -1/2. आधी पुट केलं ABC त्यानंतर टॉइस FGH. आफ्टर दॅट मायनस AF स्क्वेअर A2 आहे आणि F 19/2. सो 19/2 होल स्क्वेअर
मायनस बी ची व्हॅल्यू आहे -3, सो मायनस मायनस +3. जी व्हॅल्यू आहे -3, पण -3 चा काय येणार तर स्क्वेअर, मायनस बट सी काय आहे -20, सो मायनस मायनस अगेन प्लस. एच स्क्वेअर, एच आहे -1/2, सो -1/2 चा होल स्क्वेअर. सिंपली आपण पहिली कंडिशन नोट केली आणि या कंडिशन मध्ये पूर्ण व्हॅल्यूज काय द्या पुटअप. राईट इज फास्ट. मित्रांनो, या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या, देन याला आपण आता सॉल्व्ह करू. केअरफुली लक्ष द्याल सॉल्व्ह कसं करायचं आहे. तर इक्वल टू ऍज इट इज, मायनस मायनस काय होणार आहे प्लस, 20 इंटू 3 60 and 60 into 2 120. After that 2 get cancel, 2 get cancel, minus minus again plus, 19 3 जा 57, 19 3 जा 57 upon 2, so 57 upon 2. आफ्टर दॅट साइन कोणती आहे मायनस, मी मायनस साइन ऍज इट इज नोट करणार. याला आधी सॉल्व्ह करून घेऊ आपण. 2 ऍज इट इज, 19 चा स्क्वेअर येणार 361 आणि 2 चा स्क्वेअर येणार 4. 2 ऍज इट इज लिहिलं मी, 19 चा स्क्वेअर 361, 2 चा स्क्वेअर 4 प्लस -3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 27 प्लस 20 as it is into -1/2 चा स्क्वेअर काय ना तर 1/4. पुन्हा 120 प्लस 57 upon 2 minus 2 1 जा 2, 2 2 जा 4, 361 upon 2 plus 27 plus 4 5 जा 25. त्यानंतर आता ज्या आपल्या सिंपल टर्म आहे, इट मीन्स ज्यामध्ये अपॉन टर्म नाही आहे, जसं 120 27 आणि 5, याची जर मी ऍडिशन केली तर हे येणार आपलं 152. आपल्याला साइन द्यावं लागणार, मायनस आहे तर मायनस. 361 मधून जर 57 गेले तर आपला आन्सर येते 304 अपॉन 2. 361 मधून 57 गेले किती आले 304. पुन्हा क्रॉस आला आन्सर 0. पहिली कंडिशन आपली काय झाली सॅटिस्फाईड. आता सेकंड कंडिशन यूज करू. सेकंड कंडिशन कडे लक्ष द्या. नाउ एच स्क्वेअर मायनस AB, मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो, सेकंड कंडिशनचं आन्सर निगेटिव्ह यायला नको. सेकंड कंडिशनचं आन्सर जर निगेटिव्ह आलं तर कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. आणि सेकंड कंडिशनचं आन्सर जर पॉझिटिव्ह आलं देन इट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. आता याला सॉल्व्ह करू. आन्सर काय आलं पाहिजे पॉझिटिव्ह. एच किती गिवन आहे आपल्याला -1/2, सो होल स्क्वेअर, मायनस ए ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 2 आणि बी ची व्हॅल्यू गिवन आहे -3. व्हॅल्यू पुट केल्या, -1/2 चा स्क्वेअर 1/4, मायनस मायनस प्लस 2 3 जा 6, सो 1/4 प्लस 6 आला. क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 into 6 6, सॉरी 1 into 1 1, 6 4 जा 24, 1 plus 24 upon 4, it means 25 upon 4. आन्सर काय आला आपलं पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आला का नाही. देअरफॉर एच स्क्वेअर मायनस AB ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि आन्सर जर निगेटिव्ह आलं असतं तर आपल्याला लिहावं लागलं असतं लेस दॅन 0. पहिली कंडिशन 0 आली सॅटिस्फाय, दुसरी कंडिशन आन्सर पॉझिटिव्ह आलं, दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाईड, मग लिहायचं. दस
द गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. काय लिहायचं? डज अ गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. नाउ राईट डाउन दिस. राईट डाउन आवर नेक्स्ट प्रॉब्लेम. शो दॅट इक्वेशन twice x square plus xy minus y square twice x square plus xy minus y square plus x plus 4y minus 3 equal to 0. Equal to 0. Represent a pair of line. Represent a pair of line. Full stop. Also find acute angle between them. Also find acute angle between them. याचं मीनिंग काय आहे? आता जी लाईन तुम्हाला दिली आहे ही पेअर ऑफ लाईन आहे, ही आधी शो करा आणि त्यानंतर त्यामधला अॅक्यूट अँगल सुद्धा फाइंड आउट करा. अॅक्यूट अँगल टॉपिक आपण टीच केला आहे सेकंड एक्सरसाइज मध्ये. या प्रॉब्लेम मध्ये फक्त वन वर्ड ऍड झाला का अॅक्यूट अँगल पण तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आधी आपली सेम प्रोसेस फॉलो करू आणि प्रूव्ह करून दाखवू का हे पेअर ऑफ लाईन आहे. लक्ष द्या. द गिव्हन इक्वेशन ऑफ लाईन. याला कंपेअर करू. इट कॅन बी कंपेअर विथ ax square plus twice hxy plus by square plus twice gx twice fy plus c equal to 0. Therefore, a ची व्हॅल्यू येणार 2, twice h ची व्हॅल्यू येणार 1, so h equal to 1/2, comma b ची व्हॅल्यू येणार -1, twice g 1, so g equal to 1/2, twice f आहे 4, so f equal to 2 आणि c ची व्हॅल्यू येणार -3. इक्वेशनला कंपेअर करायचं आणि व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायच्या. आता पहिली कंडिशन यूज करू. कन्सिडर फर्स्ट कंडिशन ABC प्लस टॉइस FGH माइनस AF स्क्वेअर माइनस BG स्क्वेअर माइनस CH स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करू. ABC A2 आहे, B -1 आहे, C -3 आहे, सो 2 -1 -3 प्लस टॉइस F किती आहे 2, G 1/2, टॉइस FG आणि H सुद्धा 1/2, टॉइस FGH माइनस AF स्क्वेअर. A किती आहे 2, F किती आहे 2 होल स्क्वेअर माइनस BG स्क्वेअर. B किती आहे -1, सो माइनस माइनस प्लस 1, G चा स्क्वेअर, G आहे 1/2, सो 1/2 होल स्क्वेअर माइनस CH स्क्वेअर. साइन माइनस पण C माइनस आहे म्हणून माइनस माइनस प्लस आणि H किती आहे पुन्हा 1/2 चा स्क्वेअर येणार, 1/2 चा स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुटअप केलं विद्यार्थी मित्रांनो. आता आपण सॉल्व्ह करून घेऊ. लक्ष द्या. इक्वल टू ऍज इट इज
माइनस माइनस प्लस 3 2 जा 6 प्लस 2 2 जा 4 2 2 जा 4 2 2 जा 4 2 2 जा 4 गेट कॅन्सल 1 into 1 1 साइन कोणती मायनस 2 चा स्क्वेअर किती येणार आहे 4 आणि 4 2 जा 8 साइन प्लस 1/2 चा स्क्वेअर किती येणार 1/4 साइन कोणती प्लस 1/2 चा स्क्वेअर किती येणार आहे 1/4 1/4 into 3 3/4 6 plus 1 7 7 minus 8 minus 1 बेस काय आहे सेम 1 plus 3 4 म्हणजे 4/4 minus 1 plus 1 equal to 0. पहिली कंडिशन प्रूव्ह झाली. आता सेकंड कंडिशन. नाउ सेकंड कंडिशन असते आपली h स्क्वेअर मायनस ab. h ची व्हॅल्यू किती होती आपली h होता आपला 1/2 सो 1/2 होल स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू होती आपली 2 आणि b होता आपला -1 व्हॅल्यू पुटअप केल्या 1/2 चा स्क्वेअर किती होणार आहे 1/4 मायनस मायनस प्लस 2 into 1 2 क्रॉस मल्टीप्लाय 1 into 1 1 4 2 जा 8 अपॉन 4 आन्सर किती आला रे 9/4 आन्सर 9/4 म्हणजेच काय लिहू शकतो आपण हेन्स h स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 h स्क्वेअर मायनस ab काय आला ग्रेटर दॅन इक्वल टू 0 thus the given line represent a pair of line. जी लाईन आहे ती आपली पेअर ऑफ लाईन आहे हे काय झालं आपलं प्रूफ. राईट डाऊन दिस फास्ट. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही प्रूफ करून दाखवलं का दिलेली लाईन हे आपली पेअर ऑफ लाईन आहे. बट या प्रॉब्लेम मध्ये ऍड काय झालं आहे तर आपल्याला अॅक्यूट अँगल सुद्धा फाइंड आउट करायला लावला आहे. आणि अॅक्यूट अँगल कसा फाइंड आउट करायचा हे आपण प्रिव्हियस एक्सरसाइज मध्ये टीच केलं आहे. लेट थीटा बी द अॅक्यूट अँगल. लेट थीटा बी द अॅक्यूट अँगल. फॉर्म्युला काय असतो आपला tan थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 into अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. हा असतो आपला फॉर्म्युला. व्हॅल्यू पुटअप करू tan थीटा 2 as it is अंडर रूट ऑफ h आहे 1/2 सो 1/2 स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू -1 अपॉन a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू -1. याला सॉल्व करू tan थीटा 2 as it is 1/2 चा स्क्वेअर किती येणार 1/4 मायनस मायनस प्लस 2 2 minus 1 1 इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ यांचा क्रॉस मल्टीप्लाय होणार 1 into 1 1 2 into 4 8 8 plus 1 9 it means 9/4. अगेन tan थीटा 2 as it is 9/4 च्या बाहेर काय येणार अंडर रूटच्या बाहेर येणार 3/2. 9/4 ला सॉल्व केलं 3/2 आला 2 2 गेट कॅन्सल. tan थीटा इक्वल टू 3 सो देयरफॉर थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 3. हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला अॅक्यूट अँगल. तर पेअर ऑफ लाईन मध्ये एकतर तुम्हाला पेअर ऑफ लाईन आहे किंवा नाही हे प्रूव्ह करायला लावणार आणि यामध्येच एक वर्ड ऍड होऊ शकते किंवा एक सेंटेन्स ऍड होऊ शकते. पेअर ऑफ लाईन आहे हे प्रूव्ह करा आणि अॅक्यूट अँगल सुद्धा फाइंड आउट करा. तर अॅक्यूट अँगल या प्रकारे
आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलंच आहे. सेम त्याच टेक्निकनी पुन्हा आपण ॲक्यूट अँगल काढला. ओके, थँक्यू.